शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। त्यांनी राजीनामा दिली अशी बातमी अचानक समोर आली, सगळीकडे चर्चा सुरू झाली आणि शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होणार अशाही चर्चांनी जोर धरला। अशातच सुप्रिया सुळेंनी दिलेल्या माहितीमुळे नव्या चर्चा सुरू झाल्या। जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला नाही अशी माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। त्यामुळे येत्या 15 जुलैला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याची सर्वांना उत्सुकता आता असेल। राजीनामा मी तुमच्या चॅनलवर पाहिला, मी बघितलेला नाही, मी ऐकलेला नाही, मी वाचलेला नाही। त्याच्यामुळे तुमच्या चॅनलचा जो सोर्स आहे, सूत्र, त्या सूत्राला पुढच्या वेळेस विचार करून बातमी लावा, कारण का सूत्र काय तुमचा डिपेंडेबल नाही। त्याच्यामुळे आणि तुमच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे, कारण मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही, वाचला नाही, चर्चाही नाही। आणि पक्षाची मीटिंग उद्या आहे, त्याच्यात तुम्हाला कळेलच, तुम्ही असालच मीटिंगला। बोलणं झालं असेल ना मी जयंत पाटलांची रोज बोलते। याबाबत काय बोलणार? जे घटना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात झाली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार? तर विधानसभेत जयंत पाटलांना उद्देशून अध्यक्षांनी सूचक वक्तव्य केलं। सध्या तरी तुम्ही उत्तर देण्याच्या नाही, प्रश्न विचारण्याच्या भूमिकेत आहात। अध्यक्षांच्या सूचक वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांची ही मिश्किल टिप्पणी आली। जयंत पाटलांना अलीकडे मोदींच्या योजना आवडू लागल्यात असं फडणवीस म्हणाले। माझ्या आधी ही योजना चालू होती, ही योजना नवीन सरकार आल्यावर ही योजना पुढे चालू ठेवण्याच्या संबंधात त्यांनी मागणी केली। आम्ही सांगितलं की मंडळाने निर्णय घ्यावा। त्यामुळे हा मंडळाने त्यांना ते पप्पू यादव का कोण आहेत ना, ते चेअरमन होते, मुन्ना यादव ते चेअरमन होते याचे अध्यक्ष महोदय। माझा मुद्दा हा आहे, मला उत्तराच्या आधी हरकत कशी? किती अस्वस्थ झालाय तुम्ही मंत्री सध्या तरी तुम्ही फक्त प्रश्न विचारू शकता, उत्तर द्यायच्या भूमिकेत इतक्यात तरी नाही। म्हणून प्रश्न विचारतो की अध्यक्ष महोदय 10-15 दिवस मी या खात्याचा मंत्री होतो, त्यामुळे यावेळी मी मंडळाने याच्यावर निर्णय घ्यावा, त्याचा अर्थ मंडळाने पाहिजे ती मनमानी करावी असा नाही, नंबर 1। आणि नंबर 2, अध्यक्ष महोदय, माझा मुख्यमंत्री महोदय इथं उपस्थित आहेत म्हणून त्यांना प्रश्न की डीबीटी करण्याची मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते आपण साकारण्याची ही अतिशय चांगली संधी आहे। तर प्रत्येकाला अकाउंटवर पैसे देण्याची योजना ही आता आपण सुरू करावी। माननीय अध्यक्ष महोदय, मला या गोष्टीचं समाधान आहे की अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्ह वाटतो। या प्रस्तुत प्रकरणामध्ये कामगारांच्या हिताचं काय आहे ते बघण्यात येईल, पण आपण जे सांगितलेलं आहे एजंट तयार झाल्यात वगैरे, तर माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालीच एक कमिटी तयार करून या योजनेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शिता कशी आणता येईल या संदर्भातला प्रयत्न केला जाईल।